मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जे इंद्र आहे तो बाहेर येत असतो. तेवढ्यात आता आबा म्हणतात, की "काय चाललंय तुमच्या तिघांचं? मला सांगताल का?" तर आता लगेच ते थांबवतात आणि लगेच आता जी मालती आहे ती म्हणते, की "बघा, तुम्हीच विचारा काय चाललंय नेमकं यांचं. अहो, तुम्हाला माहिती का ही राणी माझ्या मुलावरती आरोप लावते, तिच्या बुवांना गायब केल्याचा आणि माझा मुलगा बघा, त्यांना शोधण्यासाठी जे नाही ते करतोय आणि त्यांना शोधून काढायचा प्रयत्न करतो आहे. आणि ही त्यांना म्हणते, की तुम्हीच माझ्या बुवांना गायब केलं आहे. बघा कशी बोलते ती. तुम्हीच सांगा तिला आता काही तुमच्या भाषेमध्ये असं म्हणते. तर आता लगेच जे इंद्र असतो तो इंद्र म्हणतो, की "आबा हे बघा, माझं पण तसं काही म्हणणं नव्हतं. आबा मी तुम्हाला सांगतोय, की हे बघा, मी जे काही केलंय ना ते सगळं मला वाटत नव्हतं आणि हे बघा मी माझ्यावरती आरोप लावते." तर आता लगेच राणी म्हणते, की "हे बघा, तुम्ही तुमच्यावरती जर आरोप लावते आहे ना, तर लगेच राणी म्हणते, की "यामागे काहीतरी आबा कारण आहे, त्यामुळेच मग मी म्हणते आहे." तर आता मला आबा विचारतात, "इंद्र काय झालंय नेमकं मला सांगशील का?" तर इंद्र म्हणतो, की "हो, हे बघा आबा, आमची आणि माझ्या आणि राणीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट. राणीच्या आणि माझ्या लग्नाच्या वेळेस तर जी राणी आहे ना, ते राणीला मी एक काय केलं होतं तुम्हाला सगळं सांगतो." तर आता लगेच आबा म्हणतात, "हो सांग." तर आता लगेच तो म्हणतो, की मला राणीचा बदला घेण्यासाठी मी राणीसोबत लग्न केलं होतं. माझं राणीवर प्रेम नव्हतं किंवा आमच्यामध्ये काहीच नव्हतं. अजून पण आमच्यामध्ये नवरा-बायकोचं नातं नाहीये किंवा प्रेम पण नाहीये. फक्त मी एक तिला फसवण्यासाठी तिच्यासोबत लग्न केलं आहे." असं तो सांगतो. आबा म्हणतात, "काय? फसवण्यासाठी लग्न केलंय? आणि काय इंद्र काय बोलतोय तू हे?" तर इंद्र म्हणतो, की "हो आबा, हे सगळं मी फसवलंय राणीला. मला राणीशी लग्न करायचं नव्हतं आणि राणीवर माझं प्रेम पण नव्हतं. तिने माझ्या तोंडात हाणली होती. सगळ्या कामगारांसमोर माझा अपमान केला होता. त्यासाठी मी तिच्यासोबत लग्न केलं. मला तो चान्स भेटला आणि हे बघा मी बुवांना ते बुवा का बाहेर फिरतात माहिती का? मी बुवांना सुपारी दिली होती मलाच माझीच गाडी ठोकायची आणि याचा बुवांना पस्तावा कायम येत राहावा म्हणून मी एक केलं. मग त्यांना कळालं ती गाडी माझी होती. त्यामुळं आता ते टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळेच ते आता घर सोडून बाहेर फिरत आहे. हे सगळं जे झालं ना त्याला मी दोष आहे. राणीची काहीही चूक नाही याच्यामध्ये," असं इंद्र सांगतो. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.